चालू केलं तुम्ही? येस. सर, तुम्ही जे रामायण आणि महाभारत जे पुस्तकांच्या बाबतीत उल्लेख केला, तुम्हाला असं वाटतं की ते सिलेबसमध्ये इन्क्लूड व्हायला पाहिजे स्कूलमध्ये? अगदी बरोबर बोलतोस. इतक्या मुलांना लहानातल्या लहान मुलांपासून कळते कसं आहे, मुलं त्यावेळेला त्यांच्यावरती कुठले वाईट संस्कार नसतात. आज जर आपण बघितलं तर लहान मुलांनी केलेली गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली. मोठे लोक करतातच, परंतु लहान मुलांनी सुद्धा गुन्हेगारीमध्ये असलेले प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याला आता उत्तराखंडमध्ये शासनाने ते सुरूही केलेलं आहे की शाळेमध्येच तिथे मुलांना त्यांनी रामायण शिकवायला सुरुवात केली. मला असं वाटतं की संपूर्ण भारतामध्ये सगळीकडेच त्यांनी जर रामायण शिकवायला सुरुवात केली, मुलांना ते नुसतं आवडेल असं नाही, तर त्याच्यामुळे योग्य वेळेला त्यांच्यावरती योग्य संस्कार पडतो आणि त्याच्यामधून पुढच्या काळामध्ये फार प्रचंड प्रमाणामध्ये बदल होतो. बट डोंट यू थिंक की ते बॅकफायर होईल? हे डिसिजन ॲज अ म्हणजे त्यांना समजायला पाहिजे किंवा त्यांना एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, प्रिन्सिपल्स त्यांना माहिती पडायला पाहिजे, ठीक आहे. पण डू यू थिंक की ते बॅकफायर होऊ शकतं? बिकॉज दीज आर हिंदू मीडियम बुक्स. हिंदू हा प्रश्नच नाही येतात. कुठेही हिंदू हा काही त्याच्याशी म्हणजे संपूर्ण जर रामायण तुम्ही वाचलं तर त्यात कुठल्याही प्रकारच्या ह्या देवाची पूजा करा, त्या पूजा करा किंवा हे असं काहीच कुठेही नाही. ते जे आहे ते फक्त तुमचे वैयक्तिक कसं आयुष्य जगायचं, ज्याला आपण खरोखर सनातन धर्म म्हणतो, असं तो सनातन स्वरूपाच्या अशा प्रकारची ती तत्व आहेत. त्याला हिंदू म्हणून म्हणणं म्हणजे आपण फार त्याच्याशी मर्यादित करणं आहे. त्यामुळे आणि आज नुसतं भारतातच नाही, जगामध्ये तर इंग्लंडमध्ये अनेक अशी शाळा आहेत की तिथे गीता त्यांच्याकडे रेग्युलरली शिकवली जाते. युरोपमध्ये अनेक ठिकाणी शिकवली जाते, अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी शिकवली जाते. त्यामुळे ह्यांना आपण मर्यादित करायची गरज नाही. त्यांना कोणा जर म्हणलं की मला हा आमच्या धर्माचं म्हणून शिकायचं नाही आहे, तर त्याची ती काय करायची व्यवस्था ती वेगळी करते. आज फक्त तुम्ही जर सौदी अरेबियामध्ये गेलात तर आजही तिथे रामाल्ला म्हणून गावाचं नाव आहे. तेच कनेक्शन आहे तेच रामायण? तेच आहे. अच्छा. राम अल्ला, फक्त ते देवाच्या अल्ला म्हणतात तेवढंच. ओके. पण प्रकार तोच आहे. इंडोनेशियामध्ये जायचा, तिथं संपूर्ण इंडोनेशिया देश हा मुसलमान. बरोबर. पण तिथे रामायण शिकवलं जातं. त्यांच्याकडे रोज रामायणातलं वाचन मुलांच्याकडनं स्कूल्समध्ये, रेडिओवरती, टी व्हीवरती, सगळीकडे. मलेशियामध्ये जा, मलेशियामध्ये आजही तिथे मुलांची नावं मारुती ठेवलेली असतात. आपल्याला धर्मीयचा अर्थच कळला नाही. सेक्युलर याचा अर्थ आपल्याला असं वाटलं की फक्त एका मायनॉरिटीला अपीजमेंट करायची म्हणजे निधर्मी. असं नाही. निधर्मी म्हणजे काय याचा अर्थच मुळे आपल्याला समजलेला नाही. तुमच्या हिशोबाने सेक्युलरिझमचं डेफिनेशन काय? सेक्युलरिझम काय ही जी संकल्पना आहे, तर युरोपमध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, ते काय म्हणतात, त्या प्रत्येक देशाचा एक धर्म आहे. तर अमेरिकेचा ख्रिश्चनिटी हा धर्म आहे, इंग्लंडचा प्रोटेस्टंट हा धर्म आहे, जर्मनीचा कॅथॉलिक हा धर्म आहे. आणि मग ते म्हणतात की आम्ही सेक्युलर म्हणजे काय, की हा आमचा धर्म आहे, त्याप्रमाणे आम्ही आमच्या लोकांची सगळी काळजी घेणारच. पण जे बाकीचे असतील त्यांना आम्ही आमचं सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मग काय त्यांना संधी द्यायची ती देऊ. त्यांची संधी ते कुठे कमी करत नाहीत. बरोबर. जर्मनीमध्ये गेला तर आधी कॅथॉलिक लोकांनाच प्रेफरन्स दिला जातो. अमेरिकेत गेला तर आधी त्यांचे जे कोणी प्रोटेस्टंट किंवा कॅथॉलिक ज्यांचं असेल त्याप्रमाणे त्यांना दिलं जातं. इंग्लंडमध्ये त्यांच्या प्रोटेस्टंटना आधी प्राधान्य दिलं जातं. तुम्ही कुठल्याही मुस्लिम देशामध्ये जा, तिथे आधी त्यांच्या लोकांनाच प्राधान्य दिलं जातं आणि मग तुमचे बाकीचे सगळे. आपल्याकडे आपण उलटा त्याचा अर्थ घेतला की नाही, आपण म्हणजे मायनॉरिटी असतील त्यांना आधी प्राधान्य द्यायचं किंवा मायनॉरिटी म्हणजेच आपला देशाचा मुख्य धर्म आहे. बरोबर नाही. तुम्ही त्यांना डिस्क्रिमिनेशन करू नका, त्यांना संधी द्या. पण म्हणून तुमच्या जे काही मेजॉरिटी लोक असतील त्यांना तुम्ही एखाद्या डिस्क्रिमिनेशननी वागवणं किंवा त्यांच्याकडे योग्य ज्या गोष्टी असतील त्यांना नाकारणं, हे म्हणजे निधर्मीपणा नाही. पण हे तर सुरुवातीपासूनच होतं ना आपल्याकडे की मायनॉरिटीला हे तिथे सुरुवातीलापासून म्हणजे कसं आहे की स्पष्टच बोलायचं तर भारताचे पहिले पंतप्रधानांपासूनच त्यांना या हिंदू धर्माचा एक तिटकारा होता.
त्या चिटकाऱ्यातून या सगळ्या पुढच्या त्यांचं जे काही वर्तन असायची ती तर साधी गोष्ट आहे की सौराष्ट्रामध्ये सोमनाथ मंदिर होतं. सोमनाथ मंदिराच्या स्थापनेच्या वेळेला किंवा त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला त्यावेळेचे जे राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यांनी जाऊ नये यासाठी त्यावेळेचे पंतप्रधान नेहरू ते त्यांनी अगदी त्यांना जायला प्रतिबंध केला होता की तुम्ही जाऊ नका तिथं. त्यामुळे मी आयुष्यभर मी शंकराचा भक्त आहे. सोमनाथ मंदिर हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची जागा आहे. त्याचं मंदिर तयार झालेलं आहे आणि त्या मंदिराचं उद्घाटन करायला मी जायचं नाही म्हणजे काय जाणारच. आणि हे डिनाय का बरं करत होते ते त्यांना जायला काही रिझन? आता तू म्हणलास तसं की त्यांनी ते त्याच्यामुळे वेगळा संदेश देईल की तुम्ही हिंदूंच्या देवळात जाताय वगैरे. हे चुकीचं आहे. मी हिंदूंच्या देवळात जातो म्हणून मी काही मुसलमानांचं असं काही नाही. योग्य संकल्पना योग्य प्रकारे राबवणं हे फार महत्वाचं आहे. आणि ते मला वाटतं आता सध्याच्या सरकारने हा जो काही आलेले जे काही चुकीचे प्रघात होते ते आता बरेचशा प्रमाणात दूर केलेले. पण स्टिल मायनॉरिटीला ते पण तर इम्पॉर्टन्स देतात ना. कोण देत नव्हतं असं नव्हतं. इम्पॉर्टन्स सगळ्यांनी द्यायची, ॲपीसमेंट नव्हतं. ओके. महत्व त्याला आपण देतो जो सगळ्याला, कोणाला महत्व देतो. जे काम करतील ज्यांना संधी पाहिजे त्यांना संधी मिळते. सगळ्यांना संधी द्यायची ही आपली घटनेचंच कलम आहे. सगळ्यांना समान संधी द्यायची. हू इज युअर फेवरेट लीडर? सध्या तरी मी म्हणेन की सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच माझे फेवरेट आहे. आणि का? त्याची कारणं खूप आहेत. एकतर त्यांचा बहुश्रुतपणा आहे. लोकांची जी काही नस आहे ती त्यांच्याबरोबर लक्षात आलेली आहे. आणि त्यापेक्षा पलीकडे जाऊन म्हणेन की गरिबांच्या बद्दलचा कळवळा जो आहे तो त्यांनी स्वतः अनेक वेळा अनुभव घेतला आहे. त्यामुळे त्यांना असं वरवर त्यांचं बरं करायचं आहे, त्यांना चांगलं करायचं असं वरवरची कल्पना नाही. साधी गोष्ट आहे की आता एखाद्या दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या माणसाला, तिथे तो आदिवासी असेल किंवा वंचित असेल, तर त्या ठिकाणी त्या माणसाला घर पाहिजे, त्या घरामध्ये त्याला वीज पाहिजे, त्या घरामध्ये त्याला शौचालय पाहिजे, त्या घरामध्ये त्याच्यासाठी गॅसची सोय पाहिजे. ती म्हणजे त्यांनी नाही मागितली तरी सुद्धा आपण द्यायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी शासनाच्या अनेक विभागांना सांगून तुम्ही तिथे पोचा, एक वर्षभर त्याला गॅस मोफत द्या, सिलेंडर्स द्या, वीज द्या, घर द्या, शौचालय द्या, पाणी द्या. ही जी सगळी व्यवस्था त्यांनी केलेली आहे, मला असं वाटतं की आधीच्या कुठल्याही सरकारने त्याच्यासाठी अशी कधी प्रयत्न केले होते आणि हा कळवळाही नव्हता. आणि त्यामुळे ते त्यावेळेला पॉप्युलरली म्हटलं जायचं की इंडिया वेगळा आणि भारत वेगळा. आणि बहुतेक हे सगळे लोक म्हणजे असे हवेच्या मनोऱ्यांमध्ये राहणारे असेच लोक होते. बरोबर. ज्यांनी कधी गरिबी बघितलेलीच नव्हती. त्यामुळे गरीब काय असतो, गरिबांच्या काय अडचणी आहेत, गरिबाला काय दुःख असतात, त्याला जी मोदींना चांगल्या प्रकारे कळतात आणि त्याच्यासाठी ते नुसतं कळतात नाही, ती दुरुस्त करण्यासाठी म्हणून ते जे तळमळीने प्रयत्न करतात. साधी गोष्ट आहे की एखाद्या माणसाचा गुडघा खराब असेल तर त्यावेळेला कल्पना आहे की ते नी रिप्लेसमेंटची सर्जरी असेल. ती नी रिप्लेसमेंटची सर्जरी होती, ती एका सर्जरी करायची, एका याच्यासाठी म्हणून कमीत कमी 2.5 लाख 3 लाख लागायचे. त्यांनी ती संपूर्ण प्रक्रिया तपासून त्याची किंमत 57,000 रुपये केली. किती फरक पडला. बरोबर. सामान्य माणसाला ज्याला गुडघे चालत नाहीये तो कुठनं एवढे 3 लाख रुपये आणणार आणखी ते देणार. पण स्टील अपोज का बरं वाटतं आपल्याला असं? बिकॉज आय कॅन सी दॅट इट हॅज बीन हॅपनिंग. तो असा बायोग्राफ जो आहे ना अपोजचा तो वाढत चालला असं वाटतं मला. त्याचं कारण आहे की मुख्य भ्रष्टाचारावरती त्यांनी जी कुऱ्हाड उचललेली आहे त्यामुळे दुखावलेले मधले सगळे जे दलाल होते ते दलाल त्याला विरोध करतात. कारण त्याच्यामध्ये त्यांनी मास्टरी मिळवलेली होती. कशी दलाली घ्यायची, कसा भ्रष्टाचार करायचा. म्हणजे राजीव गांधींचं म्हणणं होतं की दिल्लीहून निघालेला 1 रुपया ते 85 पैसेमध्येच चालतात. प्रत्यक्ष जो बेनिफिशियरी असतो त्याच्यापर्यंत 15 पैसे पोहोचलेलं फार झालं. ही अवस्था त्यावेळेच्या पंतप्रधानांनी म्हटलेली. ते राजीव गांधी त्यावेळेला पंतप्रधान होते. ही वस्तुस्थिती त्यांनाही दिसत होती. हे कोण होते लोक?
सगळे मधले भ्रष्टाचाराची जी घडी होती बरोबर. तीच होती. ती या तंत्रज्ञानाने किंवा टेक्नॉलॉजीने पूर्णपणे मोडीत काढली. आणि जेव्हा ते आले होते तेव्हा त्यांनी डिमॉनिटायझेशन केलं होतं. तर डू यू थिंक डिमॉनिटायझेशन हेल्प? अतिशय उपयोगी होतं. Because most of the news channels were telling की it will fail. त्याच्यामुळे काहीही फेल झालं नाही. पण झालं त्यात पण ते यशस्वी झालं. नुसतंच त्यांनी डिमॉनिटायझेशन करून थांबले नाही, तर त्यांनी पैशाचं डिजिटायझेशनही केलं. UPI आणि UPIच्या माध्यमातून आज अब्जावधी लोक अब्जावधी ट्रान्झॅक्शन्स रोज करतात. आणि ते किती करोडोंनी होत आहेत आता मोजणं अवघड होत आहे. इतकी प्रचंड प्रमाणात होत आहे. बरोबर. कारण काय आहे की शेवटी करन्सी ज्याला आपण म्हणतो ती ज्या नोटा असतात त्या नोटांना इनहेरंट त्यांचा जो दुर्गुण असा आहे की त्याच्यामध्ये तशी हुबेहूब नोट कोणीही छापू शकतं. बरोबर. आणि ती छापली की ती खोटं नाणं किंवा खोटं चलनात येतं. आणि ते कोण आणत होतं? ते आपले शत्रू आणत होते, पाकिस्तान आणत होतं. अजूनही येत असते वाटतं की प्रयत्न करतात. पण आता काय आहे की डिजिटायझेशनमुळे त्याची मर्यादा, त्याचा होणारा परिणाम आहे तो खूपच मर्यादित आहे. त्यामुळे त्याला उत्तर हेच आहे की डिजिटायझेशन ऑफ द करन्सी. नुसतं डिमॉनिटायझेशन नाही, डिमॉनिटायझेशन अकंपनीड बाय डिजिटायझेशन. आणि ते आज अत्यंत सामान्य माणसाने सुद्धा स्वीकारलं. कुठेही जा आज कुणीही UPI ने पैसे घ्यायला नाकारत नाही. बरोबर. इवन बेगर्स आर होल्डिंग अस QR राईट नाउअडेज. मी सकाळी विमाननगर आलो त्या टाइमला एखादे कॅश तर नाही QR आहे म्हणा आमच्याकडे. म्हटलं अरे डिजिटल इंडिया गरजच नाहीये. उलट भाजीवाले सांगतात म्हणजे पैसे द्यायला होतं, आमच्याकडे सुट्टी नाहीये, तुम्ही UPI ने पैसे द्या. एका ठिकाणी तर मी ट्रॅव्हल करत होतो, तर मी असं म्हणजे बघितलं की त्यांनी लिटरली आपण शॉपवर गेलं कसं स्वाईप करतो कार्ड, ती मशीन लिटरली त्यांनी दिली होती ती मशीन की याच्यावर करा म्हणून. म्हणजे एवढं काही वाढलं आहे असं. आणि ते योग्य आहे. आणि नुसतंच नाही, आता आपल्या रुपयाचं त्यांनी इंटरनॅशनलायझेशन सुद्धा UPI ने केलेलं आहे. त्यास तुम्ही कमीत कमी 12 तरी देश आहेत आणि अजून वाढत आहेत ज्यांनी आपलं UPI मान्य केलेलं आहे. हो ते तर आहे. मॉरिशसला जा, तुम्ही आफ्रिकेतल्या काही देशात जा, साऊथ ईस्ट एशियातल्या जा, युरोपमधल्या काही देशांमध्ये जा. तर फ्रान्सची परवा आपण अग्रीमेंट केलं. बरोबर. म्हणजे आपला जो UPI आहे तुम्हाला एका इन्स्टंटली पैसे देता येतात. अजून काय पाहिजे? बरोबर. हा काही मुख्य विश्वास आहे. कशावरती आहे की माझं UPIचं ट्रान्झॅक्शन केल्यानंतर माझे पैसे जाणार नाही, मला पैसे मिळणार आहेत. हे ती वस्तू देणाऱ्यालाही किंवा सर्व्हिस देणाऱ्यालाही खात्री आहे, जो देतोय त्यालाही माहिती आहे की मी दिलेले पैसे बरोबर योग्य तेवढे जात आहेत. हा जो विश्वास आहे हा तुमच्या करन्सीमध्ये आहे. हा करन्सीमध्ये म्हणजे तुमच्या शासनावरती विश्वास आहे. म्हणून हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे. पण याच्या व्यतिरिक्त दोन्ही क्वेश्चन मिळून जे आपण सिलेबसवर बोललो अँड BJP गव्हर्नमेंटचं बघायचं बोललो. व्हॉट डू यू थिंक अबाउट द हिस्ट्री? बिकॉज आता आजकाल नाव बदलत आहे. औरंगाबादचं संभाजीनगर झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, अजून दुसऱ्या सिटीजचं पण झालं. तुमचं काय मत आहे त्याच्यावर? अत्यंत योग्य आहे. पण ते असं नाही वाटत की हिस्ट्री, कारण देर इज सम पार्ट ऑफ, कारण काय आहे की हिस्ट्री काय आहे, हिस्ट्री ही फक्त ते नाव बदलण्यापर्यंत मर्यादित नव्हती. पूर्वीपासून आता अहमदाबाद हे नाव आत्ता आलेलं आहे. पूर्वीपासून त्याचं नाव कर्णावती नगरच आहे. हैदराबाद हे आत्ता आलेलं आहे. त्याच्या भागानगर हे नाव त्याचं अनंत काळापासून आहे. संभाजीनगर हे त्याला काही एक विशिष्ट संदर्भ आहे. अहिल्यानगर त्याला काही संदर्भ आहे. आणि त्यामुळे ही नावं आपण तुम्हाला मी तर त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की अजूनही अनेक नावं आहेत की जी पूर्णपणे चुकीची आहेत किंवा पूर्णपणे आपल्यावरच्या आक्रमकांची त्यांनी लाद दिली आहे. ती तात्काळ बदलून आपण आपल्याला योग्य जी नावं होती ती नावं ठेवायलाच पाहिजे.
स्वाभिमान आहे, त्याच्यामध्ये तुमची अस्मिता आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक पूर्ण जो काही इतिहास आहे त्याची जाणीव आहे हे त्यांना कळतं. आणि मग कधी गव्हर्नमेंट बदलली जर का, तर ते पण परत नाव बदलीकरण करू शकत. मला नाही वाटत त्यांना शक्य होईल. जसं पुण्याचं नाव काही कारण नसताना आपलं सगळं इंग्रज म्हणायचं म्हणून सगळ्यांनी त्याला पुन्हा पुन्हा म्हणायचं मुंबईला. काही कारण नाही, सगळ्यांनी आपलं त्याचं काय तर मुंबई म्हणायचं नसतं, त्याला बॉम्बेच म्हणायचं. काय कारण आहे? कुठल्याही सरकारला त्याच्यानंतर आलेल्या मुंबईचं नाव परत बॉम्बे करता आलं नाही. म्हणजे अनेक सरकार आलेली गेली, पण मुंबईचं नाव हे मुंबईच राहिलं, चेन्नईचं नाव हे चेन्नईच राहिलं, कोलकाता हे नाव कोलकाताच राहिलं. त्यामुळे असं वाटायचं काही कारण नाही की ते सरकार बदलतं असं होईल का तसं होईल का, असं काही होणार नाही. व्हॉट डू यू थिंक अबाउट महाराष्ट्र पॉलिटिक्स? महाराष्ट्रामध्ये जे आतापर्यंत एक कसं संकुचित विचार होता, किंवा एका जातीला दुसऱ्या जातीची विरुद्ध दुसऱ्या हा जो काही प्रकार होता, त्याच्यामधून भ्रष्टाचार त्याचा तो जो प्रचंड वाढलेला होता, तो मला वाटतं की आता एक स्थिर सरकार लोकांनी निवडून दिलेलं आहे. आणि त्यामुळे प्रगती योग्य दिशेने आणि वेगाने होती, की जी पूर्वी सतत खुंटल्यासारखी वाटायची. आणि मग असे अनेक अविकसित भाग निर्माण झाले होते. कधी विदर्भाचा मागासलेपणा, कधी मराठवाड्याचा मागासलेपणा, कधी मुंबईमध्ये कुठलीच काही प्रगती होत नव्हती, कधी रस्तेच होत नव्हते, काही सगळे जे असे सगळीकडे स्टॉपेजेस लावलेले होते, ते मला वाटतं आता सगळे विरघळून किंवा दूर करून योग्य दिशेने महाराष्ट्र प्रगती पथावरती आहे. त्याच्यामध्ये विदर्भाची प्रगती होती आहे, त्याच्यामध्ये गडचिरोली सारख्या अत्यंत दुर्गम भागाचीही आता चांगल्यापैकी प्रगती होती होणार आहे. बरोबर. आणि तोच प्रकार मराठवाड्यात आणि इतरही भागांमध्ये होईल, आणि सगळ्याच ठिकाणी नक्कीच प्रगती चांगली होईल अशी माझी खात्री आहे. जेव्हा आपण महाराष्ट्र पॉलिटिक्स म्हणतो, तुमची एक केस होती जी खूप फेमस आहे, इरिगेशन स्कॅममध्ये, जी त्यामध्ये तुमचा खूप मोठा रोल होता त्याला सॉल्व्ह करायच्या मागे. मला ती एक सांगू शकता की कसं सुरू झालं, काय झालं, कसे कसे नावं आले, इफ यू कुड एक्सप्लेन मी दॅट. हे काय आहे की काय ते विकासाशी संबंधित असे हे सगळे प्रोजेक्ट्स होते. विशेषतः हा जो इरिगेशनचा होता त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपये असतात. त्याच्या हजारो कोटी रुपयांची जी टेंडर्स असतात, कॉन्ट्रॅक्ट्स असतात, ती कोणाला द्यायची, याला द्यायची का त्याला द्यायची, पण ती दिल्यानंतर त्यातले काही टक्केवारी कोणी घ्यायची, हे जे सगळे प्रकार आहेत त्याच्याबद्दल अनेकांच्या तक्रारी होत्या. तर त्या तक्रारी काय होत्या, त्या हायकोर्टाने आम्हाला डायरेक्शन दिली की तुम्ही याचा तपास करा. काही असं आग धुवा उठला होता आगीचा की धूर होता, म्हणजे हायकोर्टला काही कुठून माहिती पडलं होतं की अचानकच बस ऑडिट होतं? हायकोर्टाच्या लोकांनी अर्ज केले. अच्छा. त्या अर्जाचा विचार करून त्यावेळेचे जे मुख्य न्यायाधीश होते जस्टिस शहा त्यांच्या बेंचने डायरेक्शन दिली की याचा तपास कोणी करावा. त्याप्रमाणे आम्ही शासनाला विचारलं की बाबा असं हायकोर्टाचा आदेश आहे, त्यामुळे आम्हाला तपास करायचा. शासनाने आम्हाला त्यावेळेच शासनाने परवानगी दिली होती की तुम्ही तपास करावा. तो तपास करून आम्ही जे काय होतो तो तपास हायकोर्टाकडून मांडला, जो की आम्हाला दिसला सापडला तो. त्याच्यानंतर न्यायालय त्याच्या पुढचं काय झालं नाही. बट इट वॉज अ हाय प्रोफाइल केस ना. तुम्ही दोन्ही सरकार म्हणजे मोदी सरकार तर आता आहेच, पण तुम्ही काँग्रेस पण बघितलं आहे आणि मोदी सरकार तर आता बघतच आहात, तर बेटर कोणतं वाटतंय तुम्हाला? मी आता म्हणलो तसं मुख्य काय आहे की जी ज्याला आपण जेन झेड म्हणतो, तरुण मुलं होतो, आज तुम्ही जर बघितलं तर बांगलादेश असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, मादागास्कर असेल, इंडोनेशिया असेल, अजून अनेक देश आहेत. या सगळ्या देशांमध्ये तरुणांना भ्रष्टाचाराबद्दल अत्यंत प्रखर अशा प्रकारचा विरोध आहे. आणि काय की भ्रष्टाचाराचे जे अनेक त्याला आपण फॉलोआउट म्हणतो किंवा परिणाम म्हणतो, तर तसं आहे की त्यातला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य लोकांना नोकऱ्यांना मिळणे, किंवा
योग्य माणसांना काम करून सुद्धा पैसे न मिळणे किंवा जो योग्य त्याला डावलून जो चुकीचा आहे त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून त्याला ते मिळणे आणि त्यामुळे लोकांच्या मध्ये त्या जे काही फ्रस्ट्रेशन्स सगळीकडे वाढलेली आहेत. आज तुम्ही जर भारतातला तरुण बघितलात तर तो तरुण या शासनाच्या अनेक गोष्टींनी समाधानी आहे. आज नाही म्हटलं तरी लाखो युवकांना भारत सरकारकडे असेल किंवा इतर राज्य सरकारकडे असेल आज काही ना काहीतरी नोकऱ्या मिळतात. जी कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ती आज ट्रान्सपरंटली दिली जातात. आज जेमसारखं प्लॅटफॉर्म आहे याच्यामधून आज मी माझा एक मित्र आहे तो नाशिकला राहतो. तो म्हणला मी नागालँडच्या सरकारला त्या जेमच्या प्लॅटफॉर्मवरून काय त्याचं प्रॉडक्ट आहे ते विकू शकतो आहे की जे पूर्वी अशक्य होतं. आपण कल्पनाच करू शकत नाही. GST आहे. आज GST करण्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक त्याला एकसंधपणा येऊन सगळीकडे टॅक्सचं स्ट्रक्चर हे आज एकच झालेलं आहे. आता तर शासनाने ते अजून कमी करून GST 2 22 तारखेला सप्टेंबरच्या पासून ते लागूही केलेलं आहे. हा जो फरक आहे हा नक्कीच सामान्यातल्या सामान्य माणसाला विशेषतः तरुणांना भावणार आहे. त्यामुळे मला ते आवडते का मला हे आवडते हा प्रकार हा नाही आहे. महत्त्वाचं काय की लोकांना ज्या ट्रान्सपरंटली करप्शनशिवाय शासन व्हावं असं अपेक्षित असते त्याप्रमाणे होतं असं मला वाटतं आणि त्यामुळे मला इथे योग्य असंच वाटतं. If you would like to discuss about it, प्रेशर कसं होतं? हाय प्रोफाईल केसेसचा प्रेशर काही प्रेशर नाही. कॉलवर नाही आलं कधी वरतून काही अरे साहेब थोडं त्यावेळी स्पष्टच बोलायचो. जे काय असेल ते त्यावेळेचे गृहमंत्री असायचे. गृहमंत्र्यांच्या समोरच आम्ही बसून चर्चाच करायचो. गृहमंत्रीच उलट दुसऱ्या कोण असेल त्याला सांगायचे की दीक्षित म्हणतात त्याला एवढी ट्रान्सपरन्सी असते गव्हर्नमेंट बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम ना the one who is lawmaker is also a lawbreaker. I have seen this a lot of time. So I do feel की एवढी ट्रान्सपरन्सीनीच कामं केली जातात अजूनही त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही. आणि हे काय शेवटी कसं आहे की तुम्ही जरी काही केलं तरी तुम्ही न्यायालयापुढे ॲन्सरेबल असता आणि न्यायालयात जाऊन जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही कितीही सांगायचं म्हटलं की हे खोटं ते योग्य वगैरे तर ते न्यायाधीश कधी ऐकणार नाही. न्यायाधीश हा नेहमीच निष्पक्ष असतो आणि तो पूर्णपणे निष्पक्षपातीप्रमाणेच काय जो आदेश द्यायचा तो देत असतो. त्यामुळे तुम्हाला त्या न्यायालयाला तिथे कन्व्हिन्स करायचं आहे. तुम्ही केले ते नियमाप्रमाणे केलेलं आहे. त्याचं नियमाप्रमाणे असेल न्यायाधीश आपणच म्हणतील की हे नियमाप्रमाणे आहे. पण मग कन्व्हिक्शन रेट कमी करत असतो. कन्व्हिक्शन रेट कमी असण्याचे अनेक वेगळी कारण असतात. कसं आहे की जो माणूस तक्रार करतो बऱ्याच वेळा तोच तक्रारीतून नाही तोच तक्रार मागे घेतो किंवा त्या तक्रारीच्या बाजूने काही बोलतच नाही. त्याच्यावरती काय इन्फ्लुएन्सेस येतात किंवा त्याच्यावरती कोण दबाव आणतं ही वेगवेगळी कारणं असू शकतात त्याच्यामध्ये. त्यामुळे कसं आहे की केस म्हटल्यानंतर त्याच्यात तक्रारदार महत्त्वाचा असतो, साक्षीदार महत्त्वाचा असतो, त्यापुढे जी केस कोर्टापुढे मांडणारा ज्याला आपण अधिवक्ता किंवा प्रॉसिक्युटर म्हणतो तो महत्त्वाचा असतो. अनेक गोष्टी असतात. पण त्याला आता उपाय म्हणून भारत सरकारने जे नवीन फौजदारी कायदे सगळे बदललेले आहेत आणि भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष हे जे नवीन आता आणलेले आहेत तर त्याच्यामुळे तंत्रज्ञानाला फार महत्त्व दिलेलं आहे. कारण तंत्रज्ञान हे न्यूट्रल आहे. आज मी जे काही बोलीन ते व्हिडिओवरती असेल, ऑडिओवरती असेल, रेकॉर्डिंग झालं आणि आता ते ॲडमिसिबल आहे की जे इतके दिवस नव्हतं. आता जर व्हिडिओवरती कुणाला दिसलं की हा माणूस या अमक्या बाईची छेडछाड काढत होता, ती बाई सांगो तर तिने ती तक्रार तिची मागे घेतली असेल काही कारणाने, ती गोष्ट नंतर जरी झाली तरी रेकॉर्डिंग जे आहे ते बदलत नाही. ते तेच सांगतं की ह्या माणसाने त्या बाईची छेडछाड काढलेली होती. त्यामुळे त्याच्या आधाराने त्या माणसावर शिक्षा होऊ शकते. हा जो मुख्य बदल आहे
हा जे पूर्वी ह्युमन ओरिएंटेड होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यात येणारे जे काही करप्शन किंवा जे काही अनेक ॲव्हरेशन्स तयार व्हायची. आज मी असं बोललो म्हणजे मला म्हणायचं मला आठवतच नाही. मी त्यावेळेला असं दबावाखाली बोललो होतो. काही असं लोक उलट सुलट जे सांगतात तर रेकॉर्डिंग केलेलं असतं तंत्रज्ञानातून त्याला बघत नाही. नो इंटरफिअरन्स. तुम्ही काही फ्यू ऑफिसर्स युवर ना ज्यांनी ट्रान्सपरन्सी ओपन केली होती फेसबुक अँड ऑल. सगळं ओपन सगळ्यांना सगळी माहिती म्हणजे आपणच देतो आणि मागायची माहिती गरजच नाही. राईट टू इन्फॉर्मेशनची गरज नाही. मी सगळ्यांना सगळी इन्फॉर्मेशन देतो. कधी त्याचा ड्रॉबॅक वगैरे वाटलं तुम्हाला? कधीच नाही. जे आहे ते आहे. वस्तुस्थिती आहे ती आपल्याला काय बदलायचा काही प्रश्नच नाही. तुम्ही एकदा बदलायला गेला म्हणजे काय करतात तुम्ही खोटेपणा त्यात आणायचा प्रयत्न. जे आहे ते तुम्ही नाकारता. मग त्याच्यात उलटं काहीतरी लिहा, उलटं सांगा. मग त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा न्यायालयापुढे शिक्षा होऊ शकते. तुम्ही त्यात बदल केले का चुकीचं काही आणलं वगैरे त्याला काय अडचण आहे. जे आहे ते. हा कन्सेप्ट कुठून आला होता की फेसबुकवर डायरेक्ट करून टाका, डायरेक्ट सांगून द्या असं असं झालंय वगैरे? ट्रान्सपरन्सी. इट वॉज युअर आयडिया और मॅम टोल्ड यू? त्यांना काय पारदर्शी जे तंत्रज्ञान आहे ते स्वीकारायचं आणि त्याच्यातून पारदर्शी. इनफॅक्ट यू शुड शेम द क्रिमिनल. ही इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड कॉन्सेप्ट आहे. बाकीच्या देशांमध्ये तर वगैरे तर एखाद्या माणसाने छेडछाड काढलेली असेल, बलात्कार केला असेल तर त्याच्या घरासमोर असे लोक नेऊन बोलले जातात की हा माणूस यांनी बलात्कार केला होता. व्हॉट इज दिस? दिस इज शेमिंग दॅट क्रिमिनल. तो जरी उद्या तिकडे काही न्यायालयातून सुटला, काही आलं, काही सामाजिक नाव खराब. लोक रडायचे तेवढे नको नको माझ्या त्या मैत्रिणीला कळेल की मी करप्ट आहे, मी अमुक आहे. तुझं आहेच ते. मोस्ट फनी मोमेंट कोणती होती? फनी असं काही एक मेमोरेबल तर स्टोरी असेल. मला मजा येते मला या स्टोरीज ऐकायला. तर मी तर काय असं काही नाही. फनी वगैरे काही नाही. एंटायर प्रोसेस इज अ फन. त्यामुळे असं काही फनी असं काही नाही. if you are not and you were DGP, but for example, you were a normal man who was working in bank. Okay, now you don't have to protect the police image or department's image. Okay, nowadays we can see there are videos where police, hits men, children, or underage kids. What do you think about it? ते अयोग्य आहे. काय आहे की जेव्हा तुम्ही कायद्याप्रमाणे काम करत नाही, कायद्याचं कौशल्य काय असतं ते तुमच्यात नसतं, त्यावेळेला तुम्ही असे शारीरिक काहीतरी अत्याचार करायला पुढे नव्हता. तुमच्याकडे जर तुमचं डोकं असेल, तुमच्याकडे कायद्याचं ज्ञान असेल, तुमच्याकडे कौशल्य असेल, तुमच्याकडे तपासाचं बरोबर माहिती असेल, त्याप्रमाणे तुम्ही जर फॉलो केलं तुम्हाला कधीही शारीरिक अत्याचार करायची गरज पडत नाही. आणि ते चुकीचं आहे आणि ते कुठल्याही पोलिसांनी कधीही करायची गरज नाही. तुमच्या काळात आले होते कधी केस तुमच्याकडे अशी की अमुक अमुक पोलिसांनी मला मारलं किंवा अमुक नाही केसेस काय आता कुठं कुठं तरी काहीतरी येऊ शकतात नाही असं, पण त्याप्रमाणे जी काही त्यांच्यावरती कारवाई करायची त्यावेळी कारवाई लगेचच करायची. कारण की जर का एक नॉर्मल व्यक्तीला मारलं कोणी पोलिसांनी, त्याने व्हिडिओज बनवला कसं आणि त्याचा व्हिडिओ जर का नाही झाला व्हायरल फॉर मेनी रिझन, देर आर अल्गोरिदम अँड अदर एक्सेट्रा रिझन, तर त्याने काय करायला पाहिजे? नाही त्यांच्यावरती आता अनेक पोलीस कंप्लेंट अथॉरिटी म्हणून आपल्याकडे निर्माण केलेली आहे. अच्छा. न्यायालयाकडे तुम्ही जाऊ शकता. पण ती प्रोसेस खूप लांब नाही. प्रोसेस लांब नाही आहे. तुम्ही त्याच्याकडे जर तक्रार केली तर त्याच्या काही तुम्हाला वकील लागत नाही. ह्युमन राईट्स कमिशन आहे, महिलांचं कमिशन आहे, SC/ST कमिशन आहे, अनेक प्रकारचे कमिशन्स आहेत आपल्याकडे, ट्रायब्युनल्स आहेत. तर त्यांच्याकडे तुम्ही अर्ज जरी आता साधा नुसतं सुप्रीम कोर्टाने नुसत्या पत्राच्या आधाराने आणल्या अनेक कारवाई केल्या. तर परवाचीच गोष्ट आहे सांगलीमध्ये, तिथे एक नाव सांगता हरकत नाही, शर्मिष्ठा वालावकर म्हणून पोलीस अधिकारी होते. सांगलीमध्ये त्या SDPO किंवा DYSP होते. त्यांना निनावी पत्र
अच्छा. की त्या एक आश्रम होता. त्या आश्रमातला जो पुढचा जो इन्चार्ज होता त्या माणसाने बलात्कार केलेला आहे. अच्छा. निनावी पत्राच्या आधाराने त्यांनी तपास केला आणि 22 मुलींना शोधून काढलं की ज्यांच्यावरती अत्याचार झालेला होता. त्या माणसाला 4 वेळा वेगवेगळ्या जन्मठेप दिले. हां. त्यासाठी आता त्या श्रीकृष्ण वालावकर म्हणतात त्या अहिल्यानगरला संभाजीनगरला त्या ॲडिशनल SP आहेत, DCP आहेत. त्या ठिकाणी त्यांना भारत सरकारच्या गृहमंत्र्यांनी दक्षता पदक म्हणून परवा 31 ऑक्टोबरला जाहीर केलं. अरे वा. म्हणजे अशी दखल घेतली जाते आणि तुमचं पत्र निनावी असो कसंही असो त्याची आम्ही दखल घेतोच घेतो. कुठल्याही प्रकारे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात नाही. मला तर कित्येक वेळा निनावी लोकांचे फोन यायचे नागपूरला असताना ते आमच्या माणसाने आम्ही बुक केलेलं आहे. त्याप्रमाणे ताबडतोब चौकशी करायचो, तपास करायचो. पुन्हा कित्येक वेळा तर अशी जर घटना घडली की ती त्या तक्रारदारांनी तक्रार सुद्धा केलेली नव्हती, पण तरी सुद्धा आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्या माणसाला शिक्षा झाली. पोलीस मित्रांचं मी तर जाळं इतकं मोठं तिथे केलेलं होतं. पण मग ते अपोजिशन पार्टी जी आहे ज्यांच्या विरुद्ध कंप्लेंट आहे त्यांच्याकडून तर पोलीस मित्र असतील का? नाही, त्याच्यात किंवा ऑपोजिशन आणि याचा काही प्रश्नच नसायचा, कारण हे सामान्य लोक होते. अच्छा. आता एकदा मी आजनीमध्ये बसलेलो होतो, आजनी पोलीस स्टेशन. संध्याकाळची 8ची वेळ असेल. ते एक पोलीस मित्र आमच्याकडे आला. आता धावत धावत असा आला, काय काय झालं काय असं धावत वगैरे आलं होतं. म्हणून साहेब हा सुरा घेऊन आलोय. म्हणून सुरा कशामध्ये आठवत होता. म्हणून नाही नाही आजनीमध्ये आमच्या माणसाने दुसऱ्याला घोसरलं, तर त्या माणसाला आम्ही पकडून ठेवलेलं आहे आणि त्याच्या हातातला हा सुरा वगैरे सगळं आम्ही घेऊन आलेलो. तर त्यांनी त्या माणसाचा जो खून केला आहे त्याची सगळी माहिती तुम्हाला द्यायला हवी. म्हणजे तो माणूस तिथून आला, त्याने बरोबर ते सगळं काय झालं त्याचा पुरावा होता तो घेऊन आलेला होता. ताबडतोब पोलीस गेले, त्या माणसाला काय होता त्याला पकडलं वगैरे. पण इतकी म्हणजे लोकच पोलीस मित्राचा अर्थ काय की लोकांनीच मुली पोलिसांची जबाबदारी आपल्यावरती घेतलेली होती. ते कायद्याच्या बाजूने कायद्याला मदत करण्यासाठी सतत पुढे असायचे. आणि असे हजारो तरुण बायका पुरुष सगळे हे नागपूरमध्ये पोलीस मित्र म्हणून काम करत होते. आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये होते. म्हणजे भागाचं राणा प्रतापनगर. राणा प्रतापनगरमध्ये रात्री 2-2:30 वाजता बायका सायकलवरती पोलिसांच्या बरोबरीने ते पेट्रोलिंग आहे. आमच्या भागामध्ये गडबड होऊ नये, आमच्या भागात अमुक होऊ नये. महिला त्याच्यामुळे नाही आम्ही येणारच. तुम्ही रात्री महिला कसं नाही वाटते काही महिला वगैरे काही नाही, आम्ही येणार. तो सीन किती जबरदस्त असत असेल, द युनिटी ऑफ सिटीजन अँड पोलीस फोर्स. त्यामुळे आणि त्यामुळे गुन्हेगारी कमी झाली, त्यामुळे साबित होण्याचं प्रमाण वाढलं, त्याच्यामुळे लोकांच्यामध्ये विश्वास निर्माण झाला. एकीकडे लोक म्हणायचे की नागपूर म्हणजे काय सगळं गुन्ह्यांचंच शहर आहे, पण पूर्ण चित्र बदलून दिलं. तुम्ही जेव्हा होते नागपूरला पोस्टेड, हू वॉज द मोस्ट नोटोरियस क्रिमिनल फॉर यू? नटोरियस वगैरे आमच्या पुढे क्रिमिनल. आणि तुमची फेवरेट केस कुठली कुठली? वगैरे सगळे आता मी लिहितो कधी तर मला एक फक्त कायद्याप्रमाणे काम करतो बस. पण एक जी खूप अशी एकदमच वेगळी असेल, जी खूप मेमोरेबल आहे तुम्हाला की नाही यार ही एक होती ज्यामध्ये आय फेस्ड अ लॉट ऑफ थिंग्स. मला असं वाटलं की त्या आपले नितीन गडकरी राहतात, तर त्यांच्या तिथे एक त्यांच्याकडे काम करायला बाई यायची. आता ती बाई कामवाली बाई जी काहीतरी घरामध्ये काम करायला गेली असेल, तिची मुलं बाकीच्या मुलांच्या बरोबर काहीतरी खेळत असतील, तर ती एक मुलगी ती त्या नितीन गडकरींची गाडी त्यांच्या ड्रायव्हरने तिथे खाली लावलेली होती. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यांनी काही गाडी लॉक केली होती. तर ती जी मुलगी होती, छोटी मुलगी असेल 4-5 वर्षाची असेल, ती गाडी मागच्या बाजूला जाऊन बसली आणि तिची डेड बॉडी भेटली होती. आणि नंतर ती सफोकेट होऊन मेली. योगिता ठाकरे म्हणून ती मेली. आता ती मेली, तर मेल्यानंतर त्यातनं काय ते ब्लड ओज होतं वगैरे काही काही होत राहतात प्रकार. ओके. बॉडीमधून वापस त्याचं लोकांनी काय वाटते ते त्याच्यामध्ये आरोप करायला सुरुवात केली.
ते मला आता काही दिवसाआधी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह झालं होतं. अच्छा. तेच प्रकार आहे. काय म्हणतात? There were a lot of things people were saying की Nitin Gadkari is not the right leader to be in that position. त्यांच्याकडे तर ती डेड बॉडी भेटली होती, त्यांच्या गाडीमध्ये भेटली होती, त्यांच्या घरातून भेटली होती. तर हे सगळं you were at that place. I would love to hear about it. ते सांगू ना, त्याच्यामध्ये नितीन गडकरींचा एक गाडीचा संबंध नाही, त्यांच्या ड्रायव्हरचाही गाडीचा संबंध नाही. संबंध असेल तर एवढाच की त्यांनी गाडी लॉक केली होती, गाडी खाली उभी होती, तर त्याला काय तुम्ही ते त्यांचा वाडा बघितलेला आहे, गड काय म्हणतात तो, कोणी येतं जातं ते चालू चालतं ते येणारे जाणारे लोक. बरोबर. तर ती बाई कामाला गेल्यामुळे तिची मुलगी बाकीच्या मुलांच्या बरोबर तिथे ती गेली, तर गाडीमध्ये मुलांना कौतुक असतं, तरी गाडी जाऊन बसली वगैरे. तर बसली तर ती गाडीतून तिला बाहेर येते, आणि उन्हाळ्याचे दिवस, ती हवा आपली मर्यादित, थोड्या वेळात तिने प्रयत्न केला असता उघडायचा वगैरे, पण ते काय आता गाड्या उघडतातच असतं नाही आतून, काहीतरी झालं असेल, लॉक झाले असेल, काही चाइल्ड लॉक लागला असेल, काही असेल, तिला काही बाहेर येता येईल ना. संध्याकाळी दुसरा ड्रायव्हर आला, काहीतरी जायचं होतं म्हणून, फक्त तर ही मुलगी मागे, ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. तरी प्रयत्न केले नाही सांगितलं, पण पहिल्या टाइम शी वॉज नो मोर. पोस्टमॉर्टममध्ये सफोकेशनमुळेच डेथ होती. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सविस्तर आहे. Because when I was reading about this case, it was stated there was blood stains on her dress. ब्लड स्टेन्स वगैरे काही नव्हते. अच्छा. पोस्टमॉर्टम रिपोर्ट उपलब्ध आहे. आम्ही वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धही केला होता, हायकोर्टला पुढेही दिलेला होता. त्यामुळे काय की लोक काही नसताना सुद्धा त्याच्यामध्ये काय काहीतरी वाटतं, काढून घेतो. केवळ ते नाव कोणाचं तर नितीन गडकरींचं नाव आहे म्हणून त्यांना बदनाम करायचं, हे बरोबर नाही. म्हणजे खरोखर असतं. आणि सुद्धा नितीन गडकरी सुद्धा वारंवार सांगत होते की तुम्ही वाटेल त्या माणसाला तपास करायला द्या, माझं काही हरकत नाही. त्याप्रमाणे तो नंतर सीआयडीला पण दिला होता. सीआयडीने पण सांगितलं की हेच असंच झालेलं आहे. ती मुलगी काय त्यांची नेबर वगैरे होती का? नाही नाही, ती त्या कामवालीची बहीण. ओके 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 ओके. कामवालीची मुलगीच होती तिची. हां, तिची मुलगी होती, 4-5 वर्षाची मुलगी. तर ही बाई घरामध्ये काम करायला गेली, ती बाहेर खेळत असेल. नागपूरचा उन्हाळा तर तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये गाडी किती तापली असेल, काय असं आहे. म्हणजे त्याचं जे लोक गैरवापर करतात घटनांचा, तो मला असं वाटतं फार वेगळा आहे. I was looking at you, observing you. You are more into technology-driven person. Okay. So जे तंत्रज्ञान आहे तुमच्या मदतीसाठी आहे. आणि त्याचा मिसयूज होतो असं वाटतं कधी कधी तुम्हाला? Nowadays काय तंत्रज्ञान म्हणून की हे न्यूट्रल आहे, तुम्ही त्याचा योग्य कारणासाठी वापर करायचा का गैरवापरासाठी करायचा हे तुमच्यावर आहे. तंत्रज्ञानात काही चूक नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा उपयोग करून आज अनेक अवघड केसेस पोलिसांनी डिटेक्ट केलेले आहेत. तो उपयोग होतो. जर तुम्ही त्याचा गैरवापर करायचा असेल तर दॅट मॅलिस इज इन युअर माइंड, नॉट इन टेक्नॉलॉजी. त्यामुळे टेक्नॉलॉजी न्यूट्रल आहे, ती तुम्ही स्वीकारणं आणि त्याचा योग्य रीतीने वापर करणं. त्याच्यासाठी लॉ रिफॉर्म्स व्हायला पाहिजे असं वाटतं. आता कालच त्यांनी आज जाहीर केलंच आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करावा, त्यासाठीचं सविस्तर त्यांनी गाईडलाईन्स आज इश्यू केलेले आहेत. आणि त्यामुळे ते होईलच प्रश्न. पोस्ट रिटायरमेंट कशी आहे लाईफ? व्हेरी प्रोडक्टिव्ह. What do you do? Productive. Because at my home, my नाना नानी are like आता तर झालं, आता तर यमाचं बस दर्शन घ्यायचं बाकी मला मला उलट येणाऱ्या सारख्या विनंत्या नाकारायचीच रोज जरूर पडते. How was your routine? Like from a day start? हे सहज तुम्ही आलात, मला इंटरव्ह्यू केली, तर काल टाइम्स ऑफ इंडियाची रिपोर्टर होती, तिला डिटेलमध्ये मुलाखत पाहिजे. इकडे ती व्हिडिओ मध्ये की रिटर्न मध्ये? व्हिडिओमध्ये हां, मग ठीक आहे. एक्सक्लुझिव्ह टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापायची होते, रिटर्न झाली. मी नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनमध्ये महाराष्ट्र आणि गोव्याचा स्पेशल रॅपोर्टर म्हणून काम करतो. त्यामुळे त्यांच्या काही असाइनमेंट्स असतात. रिसेंटली मी एक वाचलं होतं
अम्मा युनिव्हर्सिटी काहीतरी अन्ना युनिव्हर्सिटी सॉरी पूर्वी काय झालं त्याचं ऍक्च्युअली झालं काय त्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये डिसेंबर ख्रिसमसची सुट्टी होती. हां त्या कॉलेजमधली बरीच मुलं सुट्टीवरती गेलेली होती हां आणि काही मुलं तिथे राहिलेली होती. हां ते नंतर जाणार होते वगैरे. तर ती एक मुलगी आणि त्या एक मुलगा असे दोघंजण तरुणच होते. ते संध्याकाळी त्या अन्ना युनिव्हर्सिटी काय ती खूप मोठं त्याचं प्रिमायसेस आहे. हां त्याच्या शेजारीच ती मद्रास युनिव्हर्सिटी पण आहे. हो त्या दोन्ही युनिव्हर्सिटीज एकमेकाला जोडलेल्या आहेत. हां हां तर त्या मद्रास युनिव्हर्सिटीच्या गेटमधून हां एक कॉन्ट्रॅक्टर कम असं तिथला काही काही पुरवठा करणारा माणूस होता. तो त्याने प्रवेश मिळवला आणि तो ते सगळं असं खूप मोठं त्याचं कॅम्पस आहे अन्ना युनिव्हर्सिटीचं. त्या जिथे ही मुलं आणि मुलगी बसलेले होते तिथे जाऊन त्या मुलांना त्यांनी मारलं बिरलं काहीतरी आणि त्याला पळवून लावलं आणि त्या मुलीवरती काहीतरी सेक्शुअल असॉल्ट केला होता. ओके तर ती केस होती. पण ते मुलगी रेस्क्यूड असेल हां आणखीन ते त्यांचे काहीतरी 8 वाजता वगैरे त्यांना हॉस्टेलमध्ये परत पोचायला लागायचं. त्यामुळे ती पोचली ती मग तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर कारवाई वगैरे झाली. आता त्या माणसाला शिक्षा पण झाली पकडून. काय की एकंदर तिथले जे मोठे मोठे कॅम्पस असतात त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था बरोबर नसते. बरोबर तर त्या नुकतंच पाऊस बिऊस होऊन गेलेला असल्यामुळे गवत भरपूर वाढलेलं होतं. त्यामुळे काय संध्याकाळच्या वेळेला काही एवढं कळायचं पण नाही दिसायचं पण नाही. तिथे काही CCTV वगैरे पण नव्हते. त्यामुळे ही गॉट अ चान्स टू इंडल्ज इन दी क्रिमिनल ॲक्टिव्हिटी. कारवाई वगैरे केली म्हणजे सगळे जे कॅम्पसचे इन्चार्ज होते त्यांनाही ब्रिफिंग वगैरे केलं. तिथल्या गव्हर्नमेंटनी पण त्यात स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली. विमेन सेफ्टी खूप मोठा इश्यू आहे ना सध्या आपल्यासाठी. सगळेच इश्यू मोठेच आहेत. विमेन सेफ्टी हा नक्कीच मोठा इश्यू. आजकाल जर मुली अशा जातात त्यांना द स्टेअर द बॉईज आर मेन्स डू इवन अ चाइल्ड लाईक 7 or 8 year old गर्ल ती असे बघता ती बिचारी घाबरून जाते. इज देअर एनी ॲक्शन ऑन दॅट थिंग की हे स्टॉकिंग आहे ना. तसं ऑस्ट्रेलियाची बरोबर त्या क्रिकेट लेडी प्लेयर्स आलेल्या होत्या. हां इंदोरला मॅच होती. त्यावेळेला असंच दोघे जणी पुढे चालले होते ते स्टॉकिंग करून त्यांना काही इनॲप्रोप्रिएटली कोणी टच केला वगैरे. ताबडतोब ते CCTV मधून त्यांनी शोधून काढलं आणि त्यांच्यावरती मग कडक कारवाई पण केली. होते काय त्यावरती ते सुट्टा भेटते त्यांना की काही असतं. कारवाई होते. कारण आजकाल मी आता येत होतो तेव्हा पण मी 2-4 लोकांना ऑब्झर्व केलं. मुली पूर्ण अनकम्फर्टेबल होऊन जातात तोपर्यंत ते स्टेअर करतात. दो इट इज अ कॅफे, दो इट इज अ रेस्टॉरंट, दो इट इज अ गार्डन, दो इट इज अ रोड. कारवाई व्हायलाच पाहिजे आणि कारवाई होते. तर सगळीकडे जर CCTVचं जाळं चांगलं भरपूर लावलेलं आहे. त्यामुळे याच्यात साधं मुंबईला लोकलमधून इकडून तिकडे जाताना जर स्टेशनवरती कोणी जर असा गैरप्रकार केला ताबडतोब कारवाई होते इमिडिएट. आणि दुसरी कारवाई की त्याला कन्व्हिक्शन सुद्धा म्हणजे 3-3 महिने 6-6 महिने कमीत कमी त्यांना तुरुंगाची हवा खायला लागते. त्यामुळे थिंग्स आर टेक्नॉलॉजी हॅज मेड अ लॉट ऑफ डिफरन्स. You have Goa and Maharashtra under you. Okay. Do you like Goa? गोवा छान आहे. महाराष्ट्रही छान आहे. गोवाही छान आहे. गोवा मजेदार असते. गोवा हे चांगलं आहे. How do you relax? Do you go Goa for relax or is there any favorite destination of yours? की आपण फक्त वाचन किंवा हे सर्व जागा चांगल्याच आहेत. सगळं भारत सुंदर आहे. छान आहे. तसं काही अमुक आणि तमुक असं काही नाही. चलिए सर थँक्यू सो मच सर. बिफोर एंडिंग दिस मला सांगा एक प्रश्न जो तुम्हाला कधी कोणी विचारला नाही पण तुम्हाला काय वाटतं की आतमधून अरे एक प्रश्न तर हा विचारायला पाहिजे मला कोणी. असा कोणता प्रश्न आहे? मी म्हणेन की तरुण पिढीने आपल्याला काय करायचं आहे त्याचा निर्णय लवकरात लवकर घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यात तुम्ही डिले करू नका. जितका लवकर तुम्ही मला काय व्हायचं आहे मला काय करायचं आहे याचा निर्णय घ्या तेवढं तुम्ही त्या जो काही तुमचा उद्देश असेल तो साध्य करण्याच्या जास्तीत जास्त लवकर जवळ जा.
जेवढं तुम्ही त्याला उशीर कराल की नाही आता माझं हे शिक्षण पूर्ण होऊ दे, मग ते होऊ दे, मग मी त्याचा विचार करेन, असं नाही. तुम्ही ठरवा, आयुष्य तुमचं आहे, तुम्हाला पुढे काय व्हायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, आणि तो या तुमचा निर्णय लवकर घेतला तर मग त्याच्यासाठी लागणारी तयारी, त्याच्यासाठी तुमची शारीरिक, मानसिक, अभ्यासिक जे काय तयारी करायची असेल ती करणं हे तुम्ही सहज करू शकता. त्याला तुम्हाला भरपूर वेळ मिळतो. घोटाळा कुठे होतो, तुम्ही 25 वर्षाचं झाल्यावरती मग मला असं वाटायला लागतं काय हे फार चांगलं आहे, ते फार चांगलं आहे, मी ते करायला पाहिजे, मी हे करायला पाहिजे. आणि त्यावेळेला ऑलरेडी तुम्ही वयाची 25शी गाठलेली असते. तुम्ही सुरू कधी करणार, तुम्ही त्याची तयारी कधी करणार, तुम्हाला ते कधी यश मिळणार, कधी अपयश मिळणार, अपयश मिळालं तर काय करणार, आणि हे सगळ्या समस्या मग तुमच्या गंभीर व्हायला लागतात. आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती होतो, मनावरती होतो, तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या नातेवाईकांवरती होतो, सगळ्यांवरतीच होतो. आणि मग त्याच्यातून अनेक नको त्या गोष्टी घडायला लागतात. आयुष्य तुमचं आहे, तुम्ही खेळा, मजा करा, जे काही करायचं ते करा, पण त्याचबरोबर तुम्ही अभ्यासही करा, तुमचं उद्दिष्ट नक्की करा, आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे काही लागणारे प्रयत्न आहेत. आता छोटा एखादा मुलगी असते, म्हणजे मला ऑलिम्पिकमध्ये जायचं आहे, वाईट आहे का? कोणीच नाही, उत्तमच आहे. पण त्याच्यासाठी लागणारे कष्ट करायचे, ते कष्ट करायला तुम्ही आतापासून सुरुवात करा. बरोबर. आज साधी बॅडमिंटन प्लेअर आहे सिंधू, तिचं जर तुम्ही वाचलं, सकाळी 4 वाजता तिचं ट्रेनिंग, गोपीचंद म्हणून तिचे जे प्रशिक्षक होते ते सुरू करायचे. 4 वाजल्यापासून जेव्हा ती अक्षरशः 12-12 तास जेव्हा काय ती ज्या प्रकारे कष्ट करायची ते कल्पनेच्या पलीकडे आहे. तेव्हा पुढे जाऊन ऑलिम्पिकमधलं मेडल तिने मिळवलं आहे. ऑलिम्पिकमधलं मेडल मिळतं, पण त्यांना जे त्याच्यासाठी झटावं प्रयत्न मनपूर्वक चांगल्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करतात, तेव्हा ते मिळतं. बरोबर. त्यामुळे तुम्ही चांगला प्रशिक्षक निवडा, उद्दिष्ट लवकर ठरवा, आणि एकदा ठरवल्यानंतर मग मागे पाहू नका. त्यासाठी जे काही करावं लागेल तो प्रयत्न करू नका. हा इंटरव्ह्यू कसं वाटतं? तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्हाला यश दूर नाही. तुम्ही हार्डवर्किंग असाल, आज ना उद्या तुमचं यश तुम्हाला नक्की मिळेल. बरोबर. त्यामुळे माझा सगळ्यांना विनंती हीच राहील, तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा, कष्ट करायची तयारी ठेवा, तुम्हाला कुठल्याही प्रकारे रिसोर्सेस कमी पडणार नाही. बरोबर. भेटूनच जातं, आपोआप भेटूनच जातं. लोक मदत करायला जातात. मी कित्येक मुलींना मुलांना बघितलं ना, काही आता एक नांदेडची मुलगी आहे, तिथं म्हणजे झोपडीतच राहते. अच्छा. ती पहिलीच शिकलेली मुलगी, आज ती मुलगी डॉक्टर होती. तिच्याकडे एक पैसा नव्हता, काही वडील नाहीत, काही नाही, घरामध्ये कोणी काही कमवणारं नाही, पण इतके लोक पुढे येतात की काही विचारू नका. लोक आपण लाखो रुपये देतात, तुला काय पाहिजे ना पाहिजे, हे पैसे. आज मुलगी ती म्हणजे संभाजीनगरला मेडिकल कॉलेजमध्ये आज ती डॉक्टर, तिचं शिक्षण घेते. काही अडचण नाही आहे. 5 म्हणणं किती रेटिंग द्याल माझ्या इंटरव्ह्यूला? ते तू ठरव. नाही, तुम्हाला मी प्रश्न विचारले, किंवा मग ऍडवाइस देऊन द्या मला एखादी ऍडवाइस. अभ्यास करावा लागतो, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. जसं तू अभ्यास केलास किंवा मुलाखत घेण्यापूर्वी तू तयारी केली असेल, काय काय विचारायचं आहे, तयारी करायला लागते. तर तयारी भरपूर करा.